प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल आहे। कोल्हापूर सत्र न्यायालय या संदर्भातला निकाल आज सुनावणार आहे, त्यामुळे कोल्हापूरमधल्या सर्व घडामोडींकडे लक्ष असेल। कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल येणार आहे, त्यामुळे कोरटकरला कोठडीतला हा सगळा त्याचा मुक्काम वाढणार की त्याला जामीन मिळणार याकडे लक्ष आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान प्रकरणामध्ये सध्या जेलमध्ये असलेला प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल आहे। कोल्हापूर सत्र न्यायालय जामीन अर्जावर आज हा निकाल देणार आहे, तेव्हा कोरटकरचा कोठडीतला मुक्काम आणखी लांबणार आहे की त्याला जामीन मिळणार याकडे कोल्हापूरकरांचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचंही लक्ष आहे। तर कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर सध्या जेलमध्ये आहे, शिक्षा भोगतो आहे, मात्र त्याच्या जामिनासंदर्भात त्याच्या वकिलांना अर्ज केलेला आहे, त्यामुळे आज या संदर्भातला निकाल देताना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय नेमकं काय म्हणते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवप्रेमींच्या अत्यंत संतप्त प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिला, तेव्हा कोरटकरला जामीन मिळणार की त्याचा मुक्काम तसाच लांबणार हे बघावं लागणार आहे। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापूरमधून आपल्याबरोबर थेट संपर्कात आहेत, काय नेमके अपडेट आहेत आपण जाणून घेऊया। प्रताप, आज कोरटकरकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय आज निकाल सुनावणार आहे, काय नेमके या संदर्भातल्या अपडेट घडामोडी? केल्यानंतर आपण पाहतो की प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे। शुक्ल यांच्या समोर आपण पाहतो की या संदर्भात सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद जो मांडण्यात आलेला आहे, त्याचबरोबर आपण पाहतोय दुपारी 2 वाजताच्या दरम्यान या संदर्भातला निकाल येण्याची अपेक्षा आहे। एकूणच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली, त्यामुळे कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी प्रशांत कोरटकरला अटक केली। सुरुवातीला 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आणि आता गेल्या 10 दिवसापासून प्रशांत कोरटकर हा कळंबा जेलमध्ये आहे। याचा जेलमधला मुक्काम आज वाढतो की संपतो आज आपण पाहतो की दुपारी 2 वाजता स्पष्ट होईल, पण एकूणच कोरटकर याच्या संदर्भात शिवप्रेमींमध्ये जोरदार असंतोष आहे, त्यामुळे त्याचा विचार कोर्ट करतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा प्रताप। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी, वेळोवेळी माहिती जाणून घेत राहा।